नमस्कार. एससी अकॅडमी लाईव्ह प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. लाईव्ह प्लॅटफॉर्म मध्ये आपण या ठिकाणी सायन्सचे लेक्चर अपलोड केलेले आहेत, ज्यामध्ये सायन्स 1 सुद्धा आपण कव्हर केला. त्याचं नाव होतं ग्रॅव्हिटेशन. सायन्स 1 ग्रॅव्हिटेशन चॅप्टर संपल्यानंतर आपण चालू केलं सायन्स 2 मधला पहिला चॅप्टर, त्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. एससी अकॅडमीच्या लाईव्ह प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही असाल त्यावेळेस तुम्ही एक एससी अकॅडमी नावाचं जे आपलं ऍप आहे त्या ठिकाणी तुम्ही प्ले स्टोरवरून काय करू शकता, डाउनलोड करू शकता, जेणेकरून तुम्हाला सायन्स मधले सायन्स 1 असू द्या, सायन्स 2 असू द्या, यांचे काय मिळते, तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील आणि लाईव्ह सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. जसं टायमिंग वाईज त्या ठिकाणी ऍड पण केलेलं आहे. दुसरं एससी अकॅडमी जे आपल्याकडे आहे त्यामध्ये आपण 5वी ते 7वी मॅथ, सायन्स, इंग्लिश, 8वी ते 10वी ऑल सब्जेक्ट विथ फाउंडेशन चालू केलेलं आहे विद्यार्थी मित्रांसाठी. एससी अकॅडमी मध्ये लाईव्ह पण घेतो, ऑनलाईन पण घेतो. ओके, 25 मार्च पासून चालू झालेली आहे. येस, या ठिकाणी तर प्ले स्टोर वरती ऍप सुद्धा आहे. प्ले स्टोर वरती जाऊन आपण ऍप आपला डाउनलोड करू शकता. स्वप्नपूर्ती एससी अकॅडमी या नावाने आपला ऍप आहे. तर आपण आज जो चॅप्टर घेणार आहे तो आहे आपल्याकडे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. हा चॅप्टर जो आहे हा सायन्स 2 मधला पहिला चॅप्टर आहे. सायन्स 2 मधला काय आहे, पहिला चॅप्टर या ठिकाणी आहे. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे आपलं कुठलं, हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. ओके, हेरिडिटी इव्होल्यूशन हा पहिला चॅप्टर आहे सायन्स 2 मधला. तर हेरिडिटी ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर बघायचं असेल पहिलं आपलं हेरिडिटी अँड हेरिडिटी कॅरेक्टर्स. हेरिडिटी कशाला म्हणायचं, त्या संदर्भातले कुठले कॅरेक्टर्स आहेत त्या संदर्भात बघायचं आहे. त्यानंतर इव्होल्यूशन कसं झालं डिफरंट स्पेसीजच्या, ज्या आपल्या अर्थवरती आहे, प्लांटच्या असू द्या, अॅनिमलच्या असू द्या, ह्या स्पेसीजचं नेमकं इव्होल्यूशन कसं झालंय, त्या कशा आपल्या अर्थवरती आल्यात त्या संदर्भात इन्फॉर्मेशन बघा. त्यानंतर डार्विन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. नेचर हॅज टू राईट विच वन स्पेसीज इज टू बी सर्वाइव्ह ऑन द अर्थ. म्हणजे नेचर ठरवणार कुठल्या प्रकारच्या स्पेसीज अर्थवरती राहतील, ज्या प्लांटच्या असू द्या किंवा अॅनिमलच्या असू द्या. हे कोण ठरवतं, टोटली डिपेंड ऑन द नेचर. नेक्स्ट स्पेशिएशन, नवीन नवीन स्पेसीज कशा तयार झाल्या. त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. आता हे तिन्ही पण कन्सेप्ट, फर्स्ट वाला, सेकंड वाला आणि थर्ड वाला, हे तिन्ही कन्सेप्ट महत्वाचे आहे. त्याच्यामध्ये पहिला कुठला आहे, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. फर्स्ट ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन, ह्या तिन्ही स्टेप महत्वाच्या आहेत. कशामध्ये, की प्रोटीन कसं तयार करायचं, प्रोटीन कशा प्रकारे आपण तयार करायचं आहे या संदर्भातली इन्फॉर्मेशन, सगळी इन्फॉर्मेशन कशामध्ये मिळेल आपल्याला, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन मध्ये. त्यानंतर इव्हिडन्सेस काय आहेत इव्होल्यूशन. जर तुम्ही असं म्हणत असाल की ह्या ज्या स्पेसीज आम्ही बघतोय अॅनिमलच्या आणि प्लांटच्या, ह्या कुठल्या तरी प्रिव्हियस म्हणजे प्री एक्झिस्टिंग स्पेसीज पासून आल्या आहेत, पहिले युनिसेलुलर ऑर्गॅनिझम असतील मग मल्टीसेलुलर झाले असं तुम्ही म्हणताय, त्या स्पेसीज प्री एक्झिस्टिंग पासून आल्यात, मग तुमच्याकडे याचे काही पुरावे आहेत का, त्याला आपण काय म्हणतो, इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. इव्हिडन्सेस म्हणजे पुरावा. कशाचा पुरावा, तर इव्होल्यूशन झाल्याचा पुरावा. ह्या ज्या नवीन स्पेसीज आल्यात आपल्या अर्थवर, ते अॅनिमल्स, ह्युमन्स कसे इव्हॉल्व्ह झाले, एका श्रू लाईक अॅनिमल्स पासनं आजचा जो मॉडर्न ह्युमन आहे तो कसा डेव्हलप झाला, त्याच्या संदर्भातले पुरावे तुमच्याकडे आहेत का, तर त्याला आपण म्हणणार एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन. त्यानंतर लॅमार्क नावाचा एक सायंटिस्ट आहे, त्याची थेरी सुद्धा आपल्याला बघायची आहे की थेरी कशा संदर्भातली होती. तर लॅमार्कची थेरी होती कुठल्या कॅरेक्टर संदर्भात, अक्वायर्ड कॅरेक्टर. म्हणजे तुमच्या लाईफ स्पॅन मध्ये जे तुम्ही कॅरेक्टर्स अक्वायर्ड केले आहेत, समजा एखादा वकील आहे, डॉक्टर आहे, त्यांनी त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये ते कॅरेक्टर अचीव्ह केलंय ना. एखादा वकील आहे समजा, त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये, का तो जन्मापासून वकील होता, नाही, त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये त्यांनी ते कॅरेक्टर अक्वायर केले, म्हणून त्यांना आपण कुठले कॅरेक्टर म्हणतो, अक्वायर्ड कॅरेक्टर. आणि लॅमार्कने काय सांगितलं होतं की हे जे कॅरेक्टर्स आहेत अक्वायर्ड कॅरेक्टर, हे काय होतात, एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन ट्रान्सफर होतात, असं त्यांनी सांगितलं होतं. अशी थेरी होती. दुसरी त्याची थेरी अशी होती की एखादा ऑर्गॅनिझम आहे, त्याच्याकडे पर्टिक्युलर टाईपचा ऑर्गन आहे, त्या ऑर्गनचा जर त्यांनी यूज केला तर तो ऑर्गन त्याच्यापर्यंत राहील, जर त्या ऑर्गनचा त्यांनी जर यूज नाही केला तर त्याच्या बॉडीमधनं तो ऑर्गन काय होईल, डिजनरेट होईल, नाहीसा होऊन जाईल. त्याची थेरी होती की यूज अँड डिसयूज. यूज केला तर फायदा, नाही केला तर ऑर्गन काय होईल, डिसअप्रूव्ह होईल, डिजनरेट होईल. ही त्याची थेरी होती. ह्या दोन थेरी आपल्याला लॅमार्क मध्ये बघायच्या. आणि लास्ट वाला कुठलं, ह्युमन इव्हॉल्यूशन, ह्युमन कसे इव्हॉल्व्ह झाले त्यासाठी. तर फर्स्ट आपण काय बनणार, हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस. हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस अकॅडमीचा ऍप आहे, त्याद्वारे अशा प्रकारचा ऍप आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर वरनं. येस, डाउनलोड नाव एससीए क्लास, युट्यूब चॅनल सुद्धा आहे आमचं, एससीए क्लास ऍप सुद्धा आहे.
याने कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरवरती त्या ठिकाणी माहिती सुद्धा घेऊ शकता. म्हणजे डाउनलोड करायला तुम्हाला जर काही अडचण येत असेल त्यावेळेस तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा युज करू शकता आणि कॉन्टॅक्ट करून हाऊ टू डाउनलोड द ऍप फ्रॉम द प्ले स्टोर. एससी अकॅडमी ऍप आणि लाईव्ह युट्यूब चॅनल. पुढे घेऊया आपण कॅन यू रिकॉल. आता बघा फर्स्ट कॅन यू रिकॉल आहे. फर्स्ट मी तुम्हाला पहिलं काय सांगतोय, जो आपल्याकडे हेरिडिटी आहे, काय आहे हेरिडिटी. बघा हेरिडिटी डेफिनेशन आधी सांगतो काय असतं हेरिडिटी. हेरिडिटी कशाला म्हणायचं माहित आहे आपल्याला. हेरिडिटी म्हणजे काय, कोण सांगतं हेरिडिटी म्हणजे, सांगा रिकॉल करा. हेरिडिटीचे डेफिनेशन काय होतं डेफिनेशन. येस ट्रान्सफर ऑफ biological character from one generation to another generation व्हाया काय म्हटलं आपण, व्हाया जीन. येस जीन महत्वाचं आहे सगळ्यात. हेरिडिटी डेफिनेशन जर आपण बघितली, जो आपला चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटी मीन्स व्हॉट, द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन व्हाया जीन. जीन खूप महत्वाचा आहे. आपण काय म्हणू शकतो हेरिडिटी मध्ये, हेरिडिटी जर तुम्हाला अंडरस्टँड करायची असेल इन दॅट केस, हा जो जीन आहे आपल्याकडे, विच इज अ फंडामेंटल युनिट ऑफ हेरिडिटी. एक फंडामेंटल युनिट आहे हेरिडिटीचं. विदाउट जीन द कॅरेक्टर्स आर नॉट ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन इफ देर इज नो जीन इन्व्हॉल्व. जर जीन नसेल त्या ठिकाणी तर कुठल्या प्रकारचे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स तुमचे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये कधी ट्रान्सफर होणार नाही. मग हे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात कोणाच्या मदतीने होतात, तर ओनली जीनच्या मदतीने होतात. कोणाच्या मदतीने होतात, फक्त आणि फक्त जीनच्या मदतीनं हे कॅरेक्टर्स काय होतात ट्रान्सफर होत असतात एका जनरेशन मधून आणि दुसऱ्या जनरेशन. मग आपल्याला बघायचंय हे जे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स तुम्ही म्हणताय, मग हे बायोलॉजिकल कॅरेक्टर नेमके कुठले असतात, कुठल्या प्रकारच्या बायोलॉजिकल कॅरेक्टर्स तुम्ही आम्हाला चर्चा करणार आहात, किंवा कुठल्या प्रकारचे बायोलॉजिकल कॅरेक्टर या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहेत एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये. मग आपल्या डेफिनेशन मध्ये आपल्याला दोन वर्ड्स महत्वाचे वाटतात. एक तर आपल्याकडे बायोलॉजिकल आहे आणि दुसरा काय आहे जीन. तर बायोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे अशा प्रकारचे कॅरेक्टर्स, फॉर एक्झाम्पल वी कॅन से दॅट द कलर ऑफ द स्किन. फर्स्ट कॅरेक्टर जर आपण बघितलं, फर्स्ट कॅरेक्टर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर फर्स्ट कॅरेक्टर आपण काय म्हणूया, कलर ऑफ स्किन. कलर ऑफ स्किन हेच कॅरेक्टर आहे. कोणाची फेरी आहे, कोणाची डार्क आहे, कोणाची ब्राउनिश कलरची स्किन आहे. सर मग हे आमच्याकडे हा एक बायोलॉजिकल कॅरेक्टर झालं, कलर ऑफ स्किन. सेकंड कॅरेक्टर काय म्हणूया आपण, हाईट. काय म्हणूया, हाईट. कुणाची हाईट टॉल असू शकते आणि कुणाची डॉर्फ सुद्धा असू शकते. एखाद्याची हाईट कशी होईल, टॉल उंच, एखाद्याची कशी असेल, डॉर्फ. मग ह्यानुसार आम्ही सांगू शकतो की आमच्याकडे जे नेक्स्ट कॅरेक्टर आहे ते हाईट आहे. सर हाईट मध्ये टॉल असू शकतात किंवा डॉर्फ असू शकतात. येस सर, दीज आर द टू बायोलॉजिकल कॅरेक्टर. यांना काय म्हणतो आपण, बायोलॉजिकल कॅरेक्टर. किंवा आपण काय म्हणूया थर्ड, टेक्स्चर ऑफ हेअर. हेअर कसे आहेत, कुणाचे कर्ली असतात, कर्ली म्हणजे असे कर्ली. कुणाचे कसे असते, फ्लॅट. हे पण काय आहे, बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहे. हे सुद्धा काय आहे, बायोलॉजिकल कॅरेक्टर आहे. कुणाचे हेअर कर्ली आहेत, कुणाचे फ्लॅट आहेत. अगेन वी आर टॉक अबाउट द बायोलॉजिकल कॅरेक्टर. दुसरं जर म्हटलं तर फोर्थ कॅरेक्टर आपल्याकडे कलर ऑफ आईज. आईचा कलर सुद्धा वेगळा असतो. आपण म्हणतो एखाद्याचे कोणाचे घारे डोळे आहेत, थोडेसे कोणाचे ब्ल्यूइश आहेत, हे की नाही असं म्हणतो. आपल्याला दिसतात काय काय लोकांचे, जे आपण जर कलर ऑफ आईज जर म्हटलं तर आईच्या आतमध्ये जो व्हाईट आहे, व्हाईट जो भाग आहे त्याचा कलर कसा चेंज असू शकतो. मग हे अगेन काय झाले, हे आपल्याकडे काय झालेत, सगळे बायोलॉजिकल कॅरेक्टर झालेत. काय झालेत, बायोलॉजिकल कॅरेक्टर. आपल्या डेफिनेशन मध्ये ते आहे की हे जे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत सर हे ट्रान्सफर होतात एका जनरेशन मधनं काय होणार आहेत, ट्रान्सफर होणार आहेत दुसऱ्या जनरेशन मध्ये
कोणाच्या मदतीनं सर? तर जीनच्या मदतीने होणार आहे. येस, डेफिनेशन इज व्हेरी इझी. लक्षात आपल्याला एक ठेवायचं, बायोलॉजिकल कॅरेक्टर सर आपल्याकडे. मग सर एखाद्या विचार, सर कुठले बायोलॉजिकल कॅरेक्टर असतात? कलर ऑफ आईज आहे सर, हाईट आहे, कोणाची टॉल कोणाची डॉर्फ आहे, कलर ऑफ स्किन आहे. हे सगळे काय झाले? हे बायोलॉजिकल कॅरेक्टर झाले. कलर ऑफ स्किन, टेक्स्चर ऑफ द हेअर, फ्लॅट आहे, कर्ली आहे, हे सगळे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत. आणि हे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन. आता एका जनरेशन मधून दुसऱ्या म्हणजे आपण असं डायरेक्टली म्हणू शकतो पॅरेंट्स कडून कोणाकडे चालले? ऑफस्प्रिंग कडे. म्हणजे त्यांच्या मुलाबाळे हे कॅरेक्टर काय झाले? ट्रान्सफर झाले. आता समजा जर माझ्या स्किनचा कलर थोडा डार्क आहे तर माझ्या मुलांचा कलर सुद्धा कसा होणार? थोडासा डार्कच होणार. माझे हेअर जर कर्ली असतील तर मुलांचे हेअर सुद्धा कसे होतील? कर्ली होतील किंवा फ्लॅट होतील. एक तर कर्ली होतील किंवा फ्लॅट होतील. आणि मग हे कॅरेक्टर कुणाकडे होते? माझ्याकडे कॅरेक्टर होते. माझ्या मुलांमध्ये ते काय झाले? तर ट्रान्सफर झालेत. यालाच आपण काय म्हणतो? हेरिडिटी. द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग और फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. केलं लक्षात? ओके, सिंपल डेफिनेशन आपल्याकडे. ह्या डेफिनेशन मध्ये फक्त गो थ्रू करायचं. कॅरेक्टर्स, हे कॅरेक्टर्स आधी लक्षात ठेवायचे की येस अशा प्रकारचे कॅरेक्टर असतात. ते काय होतात? ट्रान्सफर होतात एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन. कोणाच्या मदतीने होतात? जीनच्या मदतीने. ओके, आता या डेफिनेशन मधला नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा राहिला तो म्हणजे काय? जीन. जीन कशाला म्हणायचं? जीन कशाला म्हणायचं? जीन आपण काय म्हणलो होतो? इट इज अ फंडामेंटल युनिट ऑफ जीन इज अ फंडामेंटल युनिट ऑफ. आता सांगितलं ना मी, जीन इज अ फंडामेंटल युनिट ऑफ. फंडामेंटल युनिट आहे ना, जीन इज अ फंडामेंटल युनिट ऑफ. हेरिडिटीचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आपण नवीन 9th स्टँडर्ड मध्ये काय शिकलो? स्ट्रक्चर ऑफ किडनी आहे ना, किडनीचं स्ट्रक्चर वगैरे बघितलं. मग त्या किडनीच्या स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात महत्वाचा जो कोणी सेल असेल किंवा त्याला आपण म्हणतो सगळ्यात महत्वाचा घटक असेल तो कोण आहे? नेफ्रॉन्स. नेफ्रॉन्स इज द फंडामेंटल युनिट ऑफ किडनी. किडनीचा फंडामेंटल युनिट कोण आहे? नेफ्रॉन आहे. तसं ह्या ठिकाणी या ठिकाणी ह्या हेरिडिटीचा फंडामेंटल युनिट कोण आहे? जीन आहे. याच्या मदतीशिवाय कुठल्या प्रकारचे कॅरेक्टर ट्रान्सफर होणार आहेत का? फंडामेंटल युनिट म्हणजे त्याच्याशिवाय पर्याय नाही. नर्वस सिस्टीम जर असेल आपल्याकडे जी ब्रेन मध्ये प्रेझेंट आहे, आपल्या थ्रू आउट द बॉडी मध्ये कुठली सिस्टीम आहे? नर्वस सिस्टीम आहे का नाही? नर्वस सिस्टीम माहिती का नाही? ब्रेन, स्पायनल कॉर्ड हे ऑर्गन आहेत नर्वस सिस्टीमचे. मग हे कुठल्या टिश्यू पासून बनले? नर्व टिश्यू पासून. नर्व टिश्यू कोणापासून बनलाय? सेल पासून. मग ती सेल कुठली होती? न्यूरॉन्स, नर्व सेल्स. येस. मग आपण काय म्हणणार? माझ्याकडे सर नर्वस सिस्टीम जी होती त्याचा फंडामेंटल युनिट, त्याचा महत्वाचा युनिट कोण आहे? न्यूरॉन्स और नर्व सेल्स. तेच महत्वाचे आहेत ना, कारण आपल्याला माहित आहे आपली बॉडी कशापासून बनली आहे? सेल पासून. मग आधी सेल येणार, सेल पासून काय बनणार? सेल पासून काय बनणार? सेल पासून काय बनतंय? टिश्यू. टिश्यू पासून काय बनतंय? येस, ऑर्गन. ऑर्गन पासून काय बनतंय? ऑर्गन सिस्टीम पासून काय बनणार? ह्युमन ऑर्गॅनिझम. अशी सिक्वेन्स आहे ना. मग मी जर म्हणत नर्वस सिस्टीम आहे तर माझ्याकडे जी सेल होती ती कुठली होती? नर्व सेल्स होती. येस ऑर नो? तसं माझ्याकडे जे हेरिडिटीचे कॅरेक्टर्स आहेत ते ट्रान्सफर होतात विथ द हेल्प ऑफ जीन. जीन इज द फंडामेंटल युनिट ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीचा फंडामेंटल युनिट आहे. मग त्याला अभ्यास करणं, हे जीन नेमकं कुठे प्रेझेंट असतात, याचं फंक्शन काय आहे, कॅरेक्टरला ट्रान्सफर करणं आहे, आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. मग आपल्या इथे एक्झॅक्ट लोकेशन हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग जीन नेमकं कुठं प्रेझेंट आहे आपण बघूया. जीन काय आहे? मी लिहितो डेफिनेशन. डेफिनेशन इज स्टेटमेंट फॉर द जीन. द फ्रॅगमेंट्स on DNA called as gene. त्याला काय म्हणणार आपण? जीन. आता हे जर फ्रॅगमेंट्स काय आहे? फ्रॅगमेंट्स प्रेझेंट ऑन डीएनए. मग हा डीएनए काय आहे? डीएनए काय आहे? येस, डीएनए काय आहे आपल्याकडे? डीएनए जर म्हटलं आपण तर डीएनए काय आहे? डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. दिस इज द फुल फॉर्म फॉर डीएनए. जीन, द फ्रॅगमेंट्स ऑन डीएनए कॉल्ड एज जीन. मग सर हा डीएनए कोण आहे? तर डीएनए डायऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड याचा फुल फॉर्म आहे. मग सर हा डीएनए प्रेझेंट असतो कुठे? कुठे प्रेझेंट असतो डीएनए?
व्हेरी गुड. कुठे प्रेझेंट आहे? न्यूक्लियस मध्ये. न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट आहे. कुणाच्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट आहे? येस, व्हेरी गुड. सेलच्या न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट आहे. आणि ही सेल कुठे प्रेझेंट आहे? ही सेल ह्युमन बॉडी मध्ये प्रेझेंट आहे. सेल कुठं असणार आहे? ह्युमन बॉडी ना अॅनिमल्स बॉडी. कारण आम्हाला माहिती आहे सेल शिवाय लिव्हिंग ऑर्गन तयार झालाय का? नाही. मग आमच्याकडे सर जीन होता. हा जो जीन आहे याला काय म्हणणार आपण सांगा? जीन म्हणजे कोण? हा फंडामेंटल युनिट ऑफ हेरिडिटी. फंडामेंटल युनिट ऑफ हेरिडिटी. त्याला काय म्हणायचंय? काय म्हणायचंय? जीन. जीन म्हणजे काय सर? द फ्रॅगमेंट्स ऑन डीएनए. डीएनए वरती जे फ्रॅगमेंट्स आहेत, जे कंपार्टमेंट्स आहेत, छोटे छोटे कप्पे जे आहेत, त्या कप्प्यांना मी काय म्हणणार सर? जीन म्हणणार. काय म्हणणार? जीन. नेक्स्ट. मग सर हा डीएनए काय होता? सर हा डीएनए आहे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. मग हा सर कुठे प्रेझेंट आहे? तर हा न्यूक्लियस मध्ये आहे. मग हा न्यूक्लियस तर कुठं आहे? सेल मध्ये आहे. ही सेल सर कुठं आहे? ह्युमन बॉडी मध्ये आहे, अॅनिमलच्या बॉडी मध्ये आहे. त्या सेल मध्ये जो न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियस मध्ये डीएनए आहे. त्या डीएनए वरती कोण आहे? जीन. डीएनए वरती कोण आहे? जीन. ओके. सिक्वेन्सली यू हॅव टू रिमेंबर. आता आपल्या डोक्यामध्ये फिट करायचंय की हेरिडिटी सर ट्रान्सफर होतात कॅरेक्टर. परत क्वेश्चन, अरे कुठले कॅरेक्टर? बायोलॉजिकल कॅरेक्टर. परत त्यांचं एक्झाम्पल वगैरे काय आहे का? आम्ही कसं समजणार हे कुठलं कॅरेक्टर आहे? मग बायोलॉजिकल कॅरेक्टर कुठले? कलर ऑफ स्किन आहे, कलर ऑफ आय आहे, टेक्स्चर ऑफ हेअर आहे, हाईट आहे, इयर लोब्स आहेत. येस, इयर लोब्स ऑल्सो इज देअर. मग हे जे कॅरेक्टर आहेत हे कुठले आहेत? बायोलॉजिकल कॅरेक्टर. हे काय होतात? ट्रान्सफर. कुणाकडनं? वन जनरेशन टू. येस, कुणाच्या मदतीनं? मदत, हेल्प, जीन. कुणाच्या मदतीनं जाणार? जीनच्या मदतीनं जाणार. कुणाच्या? जीनच्या मदतीने. मग आम्ही जीन बघतोय सर. जीन, द फ्रॅगमेंट्स प्रेझेंट ऑन डीएनए कॉल्ड ॲज जीन. डीएनए कुठे आहे? त्याचं नाव काय आहे? फुल फॉर्म काय आहे? डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. कुठं? न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो. न्यूक्लियस कुठं? सेल मध्ये. सेल कुठं? ह्युमन बॉडी. ओके. येस, व्हेरी गुड. चल नेक्स्ट. आता फ्रॅगमेंट म्हणजे डीएनए. डीएनए बघा, डीएनए स्ट्रक्चर अशा प्रकारचं डीएनए स्ट्रक्चर आहे. अशा प्रकारचं काय आहे? डीएनएचं स्ट्रक्चर ह्या ठिकाणी आहे. ओके, अशा प्रकारे आपण करूया. डीएनएचं स्ट्रक्चर या ठिकाणी असं. त्या प्रकारे डीएनएचं काय आहे? स्ट्रक्चर या ठिकाणी आहे. अशा प्रकारचं काय? डीएनएचं स्ट्रक्चर आहे. ओके. आता डीएनए याला आपण काय केलं असं थोडं एक्सटेंड केलं म्हणजे ओढलं तर हा काय तयार होईल? एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार होईल. काय होईल? एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार होईल असा. आज लाईक अ लॅडर. लॅडर म्हणजे काय म्हणतो आपण? शिडी. एक शिडी सारखा स्ट्रक्चर तयार होईल अशा प्रकारे. काय तयार होईल? याला जर मी असं एक्सटेंड केलं तर अशा शिडीसारखा काय तयार होईल आज लाईक अ लॅडर. आणि मग याच्यामध्ये हे जे कंपार्टमेंट्स आहेत, हे जे फ्रॅगमेंट्स जे दिसायले तुम्हाला, हे जे फ्रॅगमेंट्स आहेत, ह्या फ्रॅगमेंटला आम्ही काय म्हणतो सर? जीन. काय म्हणतो? ह्या फ्रॅगमेंट्सला आम्ही काय म्हणतो? जीन म्हणतो. किंवा ह्या फ्रॅगमेंट्सला आपण काय म्हणतो की या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन आहे ती कशी आहे? कोडेड इन्फॉर्मेशन आहे विथ द हेल्प ऑफ नायट्रोजन बेसेस. नायट्रोजन बेसेस तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये शिकला असाल. नायट्रोजन बेसेस किती प्रकारचे? 4. ॲडेनाइन आहे, ग्युनाइन आहे, सायटोसाइन आहे, थायमाइन आहे. ऐकलं का नाही नवी मध्ये? ॲडेनाइन आहे, ग्युनाइन आहे, सायटोसाइन आहे, थायमाइन आहे. हे सगळं काय आहे? नायट्रोजन बेसेस प्रेझेंट असतात तुमच्या कुठं? जीन मध्ये. आणि त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे, कोडेड इन्फॉर्मेशन आहे. कशाची इन्फॉर्मेशन आहे? तर बायोलॉजिकल कॅरेक्टर इन्फॉर्मेशन. काय इन्फॉर्मेशन आहे? बायोलॉजिकल कॅरेक्टरची. म्हणजे एक गोष्ट, जर माझ्या डीएनए मध्ये माझा हाईटचा जीन आहे. कुठला? हाईटचा. कुठला जीन आहे? हाईट. एक तर माझी हाईट टॉल होईल, नाही तर काय होईल? एक तर टॉल होईल, दुसरी कारण की त्या हाईटचा जीन माझ्या कुठं आहे? डीएनए मध्ये प्रेझेंट आहे. माझी स्किन फेरी असेल का डार्क असेल, याचा सुद्धा जीन कुठं प्रेझेंट आहे? माझ्या डीएनए मध्ये प्रेझेंट आहे. येस ऑर नो? कलर ऑफ आईज, त्याचा सुद्धा जीन कुठं प्रेझेंट आहे? माझ्या डीएनए मध्ये प्रेझेंट आहे. आणि तेच कॅरेक्टर काय होणार आहेत? एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये काय होणार आहेत? ट्रान्सफर होणार आहेत. ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? हेरिडिटी. काय म्हणतो यांना आपण? हेरिडिटी. दिस इज अ सिंपल डेफिनेशन फॉर द हेरिडिटी अँड those are to be important words are present in that definition. Biological character we have to discuss. You understand that character? Which are the characters that are important? That's called as the biological character. Next one, we understand the gene.
म्हणजे जी नेमकं कुठं आहे, काय काम करतो, काय नाही, हे आपण त्याचं सगळं काय बघितलं, इन्फॉर्मेशन बघितली आहे की जीन सर डीएनए मध्ये आहे. डीएनए कुठे प्रेझेंट असतो, न्यूक्लियस मध्ये, न्यूक्लियस कुठं आहे, सेल मध्ये, आणि सेल कुठं आहे, ह्युमन बॉडी मध्ये प्रेझेंट आहे. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल विथ ओनली द डेफिनेशन. लक्षात आलं का डेफिनेशन? विसरणार का कधी? एकदम सिंपल डेफिनेशन. हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. ओके ओके. थँक्स ऑल ऑफ यू वन्स अगेन. हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू. अँड ऑनलाईन जे काही स्टुडंट्स बघत असतील त्यांना पण जर काही डाऊट्स वगैरे असतील तर ते तुम्ही काय करू शकता, तुमच्या कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि सांगू शकता. आपण काय करू या ठिकाणी परत रिवाइज करण्याचा प्रयत्न करू जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर. ओके. थँक्स ऑल ऑफ यू.